कराड शहर पोलीस ठाण्याची छापा कारवाई 95 ग्रॅम एमडी जप्त 3 आरोपी अटकेत। मान्य पोलीस अधीक्षक सातारा निखिल पिंगळे, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध NDPS कायद्यानुसार ड्रग्जवर कारवाई करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या। दिनांक 30/5/2026 रोजी दैनंदिन कामकाज करताना दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे कराड शहर पोलीस ठाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे समीर गुलाब शेख राहणार कोयना वसाहत कशल हाइट्स 3रा मजला फ्लॅट नंबर 101 शशी वडापाव शेजारी कोयना वसाहत कराड, तसेच नजर मोहम्मद आरिफ मुल्ला मुजावर कॉलनी कराड, फरदीन दादापीर शेख राहणार सूर्यवंशी माळा कराड असे तिघे जण वारुंजी फाटा कराड येथे MD मेफोड्रोन विक्रीसाठी येणार आहेत। नमूद अनुषंगाने कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकासह सापळा रचून छापा कारवाई करण्यात आली असून आरोपी यांच्या ताब्यातून 2,87,340 रुपये किमतीचा 95.78 ग्रॅम वजनाचा MD मेफोड्रोन जप्त करण्यात आला। तसेच छापा कारवाई करण्यादरम्यान आरोपी यांच्या ताब्यातून 3 मोबाईल, 1 इनोवा गाडी असा एकूण 18,82,840 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिन्ही आरोपी यास ताब्यात घेतले आहे। सदर प्रकरणाची तक्रार पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम कराड शहर पोलीस ठाणे यांनी दिली आहे। सदरबाबत कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 638/2026 NDPS कायदा कलम 8(क) 21(क) 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सातारा निखिल पिंगळे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, पोलीस हवालदार अशोक वाडकर, पोलीस हवालदार सतीश पाटील, संदीप कुंभार, सपना साळुंके, पोलीस नायक अनिल स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल धीरज कोरडे, पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय सांडगे, मुकेश मोरे, अमोल देशमुख, महेश पवार, सोनाली पिसाळ, ओंकार साळुंके, कारवाईत सहभागी पोलीस कर्मचारी निलेश विभूते, मोहसिन मोमीन असे असून सदर प्रकरणाचा पुढील तपास विजय गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे कराड शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत। SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड। आज रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती की कराड शहरामध्ये इनोवा गाडीमधून काही इसम हे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जो NDPS कायद्याअंतर्गत प्रतिबंध आहे तो विक्रीसाठी घेऊन येणार आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी मला त्या पद्धतीने माहिती दिल्यानंतर आम्ही छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते। सदर कारवाई दरम्यान कराड शहर पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना एकूण 95.78 ग्रॅम इतक्या वजनाचा मेफेड्रॉन मिळून आलेला आहे। सदर कारवाईमध्ये इनोवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि 3 इसम आणि त्यांचे मोबाईल हे आपल्याला मिळून आलेले आहे। सदर एकूण किंमत 18,82,840 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल आपण सदर गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। ते कुणाला विक्रीसाठी आले होते नेमकं? त्या संबंधाने आपण तपास आता सुरू करतोय। गुन्हा दाखल करून त्या संबंधाचा तपास आपण करण्याची आपण फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस कोठून आणलेलं आहे याबाबतीत सुद्धा आपण तपास करणार आहोत आणि पुढे कोणाला विकणार होते यामध्ये आणखी काही साथीदार समाविष्ट आहेत का याबाबतचा सुद्धा तपास आपण करणार आणि त्याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला त्यावेळी दिली। टोटल MD किती जाईल? टोटल MD 95.78 ग्रॅम वजनाचा MD आहे। सदर कारवाईमधल्या MDची किंमत 2,87,340 रुपये इतकी आहे। या कारवाईबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर, आदरणीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांनी कराड शहरच्या सर्व टीमचे अभिनंदन केलेले आहे आणि आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही इफेक्टिव्हली कारवाई करू याबाबत देखील सूचना दिली। मागं जी कारवाई झाली त्याचा आणि ह्या आरोपीचा काही संबंध? यातील जे 2 आरोपी आहेत समीर शेख, नजर मुल्ला आणि तिसरा जो आरोपी आहे फरदीन शेख, यापैकी जे समीर शेख आणि नजर मुल्ला आहेत ते यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। समीर शेखवरती देखील कोल्हापूरला गुन्हा दाखल आहे NDPSच्या संबंधाने। नजर मुल्लावरती देखील दरोड्याच्या संबंधाने कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। फरदीन शेख हा नवीन आहे, आपल्याकडे रेकॉर्डवरती अजून तो आरोपी मिळून आलेला नाही, तरी देखील आपण आणखी माहिती प्राप्त करत आहोत CCTV। MDची कारवाई झाली होती त्याचा याच्याशी काही संबंध आहे? आत्तापर्यंत तरी आपल्याला माहिती मिळालेली नाही, परंतु आपण त्या मागची जी कारवाई आहे त्याच्याशी याचा काही संबंध आहे का आणि ह्या टोळीसोबत त्यातील काही आरोपींचं काही लागेबांधे आहेत का ही लिंकसुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न करू। ओके, थँक्यू।